वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे, मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या। 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते। सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर। अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष, बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण। MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते। तर आजच प्रवेश निश्चित करा। पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी। संपर्क 8605896028। व्हॉट्सॲप कमेंटच्या रागातून तरुणाचा खून, भर दिवसा जयसिंगपूरमध्ये चाकू हल्ल्याने खळबळ, आरोपीवर गुन्हा दाखल। गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून झालेल्या जुन्या वादाचा तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवरील कमेंटचा राग मनात धरून एका तरुणाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक 21 मे रोजी दुपारी जयसिंगपूर येथे घडली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की साहिल झाकीर काझी, वय 29, राहणार गल्ली नंबर 13, मच्छी मार्केटजवळ जयसिंगपूर, याचा संशयित आरोपी राजू लक्ष्मण कांबळे, राहणार शाहूनगर समडोळी मळा जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, याच्याशी गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून पूर्वी वाद झाला होता। तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवरील कमेंटमुळेही दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता। आज दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास सारे पाटील मैदान, पोस्ट ऑफिसच्या मागे जयसिंगपूर येथे आरोपीने साहिल काझी व त्याचा मित्र कार्तिक कलकुटकी यांना बोलावून घेतले। यावेळी आरोपीने साहिल काझी याच्यावर चाकूने हल्ला करत छातीच्या डाव्या बाजूस व डाव्या दंडावर वार केली। गंभीर जखमी झालेल्या साहिलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। या प्रकरणी मयताचा भाऊ आसिफ झाकीर काझी, वय 35, राहणार जयसिंगपूर, यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार संशयित आरोपी राजू कांबळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.